युद्ध जैसी परिस्थितियों की पृष्ठभूमि में शहर में गैस सिलेंडर की किसी भी तरह की कमी न हो, इसके लिए नागपुर में गैस एजेंसियों की जांच शुरू कर दी गई है। जिलाधिकारी के निर्देश पर नागरिक आपूर्ति विभाग के अधिकारियों ने सदर क्षेत्र में एक डोमेस्टिक गैस एजेंसी के कार्यालय का निरीक्षण किया, जिसके बाद जरीपटका स्थित गोदाम में जाकर सिलेंडर के उपलब्ध स्टॉक और वितरण की भी जांच की गई। एजेंसी द्वारा बताया गया कि स्टॉक और गोदाम में मौजूद सिलेंडर के बीच मिलान किया गया। इस पूरी जांच की विस्तृत रिपोर्ट जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर को सौंपी जाएगी। निरीक्षण के दौरान नागरिक आपूर्ति विभाग के 3 निरीक्षक और 2 परिमंडल अधिकारी भी मौजूद थे। सर, काय सांगाल की आज अन्न व पुरवठा विभागातर्फे आज गॅस गोडाऊनवरची पाहणी करण्यात आलेली आहे। नेमकी या पाहणीचा मुख्य उद्देश काय की हे एक कारवाई होती? मान्य जिल्हाधिकारी सर आणि मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी सर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सध्या जी जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच न्यूज चाललेल्या आहेत की गॅसचा तुटवडा पडलेला आहे, गॅसचे भाव वाढलेले आहे। मान्य जिल्हाधिकारी सरांनी एक पूर्वतयारी म्हणून की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये असा साठा कमी पडतोय की का, घरगुती साठा, डोमेस्टिक साठा ते तपासण्यासाठी त्यांनी निर्देश दिले। त्यासाठी आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी करता डोमेस्टिक गॅस एजन्सी इथं आलेला आहोत। इथे डोमेस्टिक यूजसाठी जे सिलेंडर आहेत त्यांचा साठा नक्कीच कमी आहे, परंतु घरगुती साठ्याचं अजून कमी आहे अशा कुठल्याही आमच्याकडे तक्रारी नाही आणि इथून आज बऱ्यापैकी घरगुती सिलेंडरचं वितरण झालेलं दिसत आहे। तुम्हाला काय काळाबाजारी होण्याची शक्यता आहे की काय? नाही, आता ते आम्हाला तपासणी अंती जेही असेल ते आम्ही पूर्ण अहवालात मान्य जिल्हाधिकारी सरांना सादर करू। कारवाई करण्याचं तर ह्या पुढील पाऊल तुमचं काय राहील? त्या पुढील पाऊल जर कुठं चुकीच्या पद्धतीनं साठवणूक होत असेल, काळाबाजारी होत असेल, जसे आमच्या निदर्शनास येईल, आम्हाला कुठलीही गुप्त माहिती मिळेल त्यानुसार आम्ही संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू सेवेनुसार कारवाई करू, अत्यावश्यक वस्तूंनुसार। नागपूरमध्ये समग्र निर्माण झालेला आहे की पुरवठा हा गॅसचा पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळे याची काळाबाजारी होऊन राहिली आणि काही लोक ब्लॅकमध्ये पण याला विकत आहेत। तर हा पुरवठा नागपूरकरांकडे उपलब्ध आहे का, की पॅनिक सिच्युएशन आहे का, काय जाणवतं? सध्या तरी 2 दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकारी सरांनी जे सर्व गॅस एजन्सी धारकांची मीटिंग घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की घरगुती वापराचा जो गॅस आहे त्याच्यात सध्या तरी कुठेही कमतरता नाही। फक्त महिन्याला जे 15 दिवसानंतर एक सिलेंडर देत होते ते आता 25 दिवसाला एक एवढा फक्त रेशो बदललेला आहे।